काय घेऊन आली आहे तर उल्हासनगरचा अपडेट। उल्हासनगरमध्ये भाजपा लीड घेताना दिसतीये तर शिंदेची शिवसेना ही दुहेरी आकडा सुद्धा गाठताना दिसत नाहीये। 6 जागांवर आघाडी शिंदेच्या शिवसेनेची। उल्हासनगरमध्ये तर शिंदेच्या शिवसेनेनं हे ओमी कलानी आणि साई पक्ष या स्थानिक पक्षांची सुद्धा मदत घेतलेली होती, त्यांची सुद्धा साथ घेतलेली होती, तरी सुद्धा शिंदेची शिवसेना दुहेरी आकडा गाठताना दिसत नाहीये। तर भाजपमध्ये या ठिकाणी लीड घेताना दिसते। नवी मुंबईची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। पहिला विजय दीप्ती कचरे यांचा या ठिकाणी, दीक्षा कचरे यांचा हा विजय नवी मुंबईत झालेला आहे। तर नवी मुंबईत या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कल्याणमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे। मनसे कल्याणमध्ये विजय संपादित करतेय। 7D मध्ये खातं उघडलेलं आहे मनसेनं। गणेश लांडगे 7685 मतांनी विजय संपादित करताना दिसत आहेत। मनसेचं पहिलं खातं कुठून उघडलंय तर कल्याणमधून या ठिकाणी उघडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 7D मध्ये हे खातं उघडलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली होती। महायुतीची मॅजिक फिगर गाठण्याच्या दृष्टीनं समीप महायुती आता पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप या ठिकाणी 88, तर अर्थातच शिवसेना ही मॅजिक फिगर ही गाठलेली आहे महायुतीनं। 113 या ठिकाणी महायुतीचे आकडे आता होत आहेत। कारण जर आपण आघाडी पाहिली तर तिथं मात्र भाजप 88 तर शिंदेची शिवसेना 25 या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। 113 जागा या ठिकाणी महायुतीला मिळताना दिसत आहे। या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, भाजपचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील हे विजयी होताना दिसत आहेत। दिनकर पाटील देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत। नाशिकमधली ही अपडेट आता समोर येते। नाशिकमध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाल्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। त्या पाठोपाठ चंद्रपूर, जटपुरा प्रभाग 7 मध्ये ठाकरे सेनेचे एकूण 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। आकाश साखरकर, मनस्वी गिरे, श्वेता तोतडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपचे रवी लोणकर यांनी देखील विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे चंद्रपुरातून हे सगळ्यात मोठे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। चंद्रपूरच्या जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मध्ये ठाकरे सेनेचे 3 उमेदवार आणि भाजपचा 1 उमेदवार निवडून आलेले आहेत। ठाकरे सेनेचे आकाश साखरकर, मनस्वी गिरे, श्वेता तोतडे या ठिकाणी विजयी, तर भाजपचे रवी लोणकर यांनी विजय खेचून आणलेला आहे। एकंदरीतच चित्र पाहायला गेलं तर अनेक महापालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुरशी होत्या, त्यापैकी चंद्रपूर देखील चर्चेचा विषय ठरलेलं होतं। कारण त्या ठिकाणी भाजपचे 2 महत्त्वपूर्ण नेते आणि दोघांमधूनही विस्तव जात नसताना विजयश्री कशी खेचून आणायची यासाठी मात्र मुनगंटीवारांना प्रचंड प्रमाणामध्ये नाराजीचा सामना करत मिळालेली या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी ही अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे। आणि त्यानंतर चंद्रपूरमध्ये भाजपला केवळ 1 जागा आणि इतरांना 3 जागा मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। अगदी विशाल, तुम्ही जो उल्लेख केला तो खरं तर परफेक्ट आहे। कारण या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार विजय संपादित केल्यानंतर आपण जळगावमधली ही दृश्य पाहतोय। ललित कोल्हे यांच्या कुटुंबियांकडून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय। खरोखर ललित कोल्हे यांच्या कुटुंबामध्ये आज आनंदाचं वातावरण निश्चितच असेल। कारण एका बाजूला जेलवारी करावी लागलेली आहे आणि त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आरोप प्रत्यारोपांना त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं। त्या ठिकाणी असलेलं कथित टेलिफोन एक्सचेंज जे आहे ते चालवल्याप्रकरणी त्यांच्यावरती मोठा आरोप करण्यात आलेला होता। आरोपी असतानाही जेलमध्ये असताना देखील त्यांना तिकीट वाटप करण्यात आलं होतं। तिकीट वाटपावरून अनेक वादावादी असताना देखील त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि त्यांच्या मातोश्री आणि मुलाला मात्र त्या ठिकाणी रडू कोसळलेलं होतं। हे महत्त्वाचं। भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील हे नाशिकमध्ये विजयी झाल्याची मोठी बातमी। प्रभाग क्रमांक 9 मध्ये दिनकर पाटील चांगलेच विजयी झालेले आहेत आणि महापालिकांच्या या रणधुमाळीमध्ये नाशिकमध्ये देखील मुसंडी मारत असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये शिवसेनेचे आबा बागुल यांचा मात्र पराभव झालेला आहे। महेश वाबळे यांनी बागुल यांचा पुण्यामध्ये पराभव केलेला आहे आणि वाबळेंनी त्या ठिकाणी सरशी घेत शिवसेनेचे आबा बागुल यांचा थेट पराभव पुण्यात चारी मुंड्या चित करत केल्याचं पाहायला मिळतंय।
अगदी पुणे असू दे किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेली लढत ही फार महत्त्वाची याकरता कारण इथूनच खरं तर महायुतीतल्या मित्र पक्षांमध्ये खऱ्या अर्थानं लढाईला सुरुवात झालेली होती. अजित पवार असू देत किंवा फडणवीस असू देत यांच्यात विस्तव कुठे जात नव्हता तर ते हेच पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि या ठिकाणी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हावा अशी परिस्थिती दिसतीये. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. विजय हरीश आलिम चंदणी हे विजयी झाल्याचं दिसतंय. बाळटाळे शारदा खेडकर हे देखील विजयी झालेले आहेत. मनीषा बन्साली विजयी झाल्याची बातमी समोर येतेय. या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय अकोलामधून. या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय. अमरावती मतमोजणी केंद्राबाहेर राडा झाल्याची अपडेट समोर येते. ऐकूया आपण नेमकं काय घडलंय. एकाही उमेदवाराचा प्रतिनिधी हजर नसताना काउंटिंग कशी काय सुरू केली? कशी काय सुरू केली? मग आम्हाला जाऊ दे ना, मुद्दा तर मांडू दे. अरे उमेदवार नाही आमचे. अरे आम्ही मूर्ख काय करा? प्रतिनिधी कशासाठी असते? तो प्रतिनिधी कशासाठी असते? अमरावतीमध्ये मतमोजणी केंद्रावरचा राडा आपण यावेळेला पाहिलेला होता. मात्र लागवी आपल्या प्रेक्षकांना आपल्याला परत एकदा सांगणं फार महत्त्वाचं आहे. मुंबई महानगरपालिकेमधल्या चुरशी संदर्भातली मोठी बातमी. महायुतीनं आधीच मॅजिक फिगरपर्यंत आपला आकडा गाठलेला असताना दुसरीकडे मात्र ठाकरे बंधूंचं इंजिन कुठेतरी स्लो डाऊन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईत धावणारी लोकल मात्र कुठे नेमकी अडकून पडलेली आहे, कुठे त्याला ब्रेक लागलेला आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 58 आणि मनसेला 9 जागा राखण्यामध्ये यश आलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र भाजप तब्बल 90 जागांवरती आघाडी घेताना दिसतेय आणि शिंदेची सेना 25. जनतेने मला पूर्णपूर मतदान करून मला निवडून आणून दिले. गणेश दादा तुम आगे बढ़ो, हमारे साथ है. गणेश दादा तुम आगे बढ़ो. काल बोललो तुझी मेहनत वाया जाणार नाही. लक्षात ठेव तुझा स्ट्रगल आहे, बाकी काय नाही बोलतो मी तुला. 7 नंबर पॅनल मध्ये पैसा नाही झाला, माणूस चाललाय. मालक नाही चाललाय, सेवक चाललाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.